खेडमधील बहुचर्चित कोका कोला कंपनीचं काम प्रगतीपथावर आलं आहे। या कंपनीत नोकर भरती देखील सुरू झाली असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे। मात्र या नोकर भरती दरम्यान स्थानिकांना देण्यात आलेली आश्वासनं पाळली जात नसल्याचा आरोप होतोय। याबाबत आता भूमिपुत्र विकास समिती आक्रमक झाली आहे। येत्या 26 जानेवारीपूर्वी कंपनी प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या, अन्यथा कंपनीच्या गेटला टाळं ठोकण्यात येईल असा इशारा भूमिपुत्र समितीने दिला आहे। म्हणतो देणार नाही, कोण म्हणतो देणार नाही, जमीन आमच्या कष्टाची, जमीन आमच्या कष्टाची। श्रीकांत फडकले, भूमिपुत्र विकास समिती सदस्य। आज या ठिकाणी गेल्या 25 वर्षे 30 वर्षे आम्ही या एमआयडीसी संदर्भात आम्ही संघर्ष करतोय। काही एमआयडीसीतले प्रलंबित प्रश्नासाठी सुद्धा संघर्ष करतोय। परंतु इथली लोकांची जी मानसिकता आहे की एकदा जर आम्ही जागा दिलेली आहे एमआयडीसीला तर कुठून तरी इथून या ठिकाणी कारखाने यावेत नाही, इथल्या लोकांना, इथल्या युवकांना ह्या ठिकाणी रोजगार मिळावा असा एक उद्देश ठेवून आम्ही ह्या कोका कोला कंपनी संदर्भात आम्ही 2 ते 3 मीटिंग केल्या, त्यांच्या मॅनेजमेंट बरोबर केल्या, त्यांची मॅनेजमेंट आणि एमआयडीसी असं मिळूनही मुंबईमध्ये मीटिंग केल्या। आणि त्या मीटिंगमध्ये असं ठरलं होतं की इथल्या स्थानिकांना नक्कीच ह्या ठिकाणी प्राधान्य दिला जाईल। या ठिकाणी काही मंत्री महोदयसुद्धा येऊन या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की इथल्या भूमिपुत्रांना 80% प्राधान्य मिळायला पाहिजे। पण आता जर आम्ही पाहतोय तर या ठिकाणी 1% सुद्धा प्राधान्य मिळणं मुश्किल आहे। कारण एकंदरीत आम्ही या मॅनेजमेंट बरोबर, कोका कोला मॅनेजमेंट बरोबर 2 ते 3 मीटिंग केलेल्या, परंतु त्यांच्यासमोर बसल्यानंतर कंपनी अशी सांगते की ही आमची सेंट्रलची पॉलिसी आहे। कारण त्यांच्या हेड ऑफिसमधून पॉलिसी निघाली आहे की त्या पॉलिसीप्रमाणे आम्हाला जावं लागतो। आम्ही त्यांना विनंती केली होती की तुमची पॉलिसी बाजूला ठेवा, कारण इथल्या स्थानिकांना प्राधान्य देत असताना तुमची कंपनीची पॉलिसी बाजूला ठेवून आमच्या स्थानिकांना तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे। परंतु ते जे HR मॅनेजर आहे ते फॅक्टरी मॅनेजरचं नाव सांगतात, फॅक्टरी मॅनेजर आहे ते त्यांच्यावरच्या डायरेक्टर बॉडीचं नाव सांगतात आणि असं एकमेकांवरती ढकलाढकलीचं काम यांचं चाललं आहे। नक्कीच हे आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहेत। त्याचप्रमाणे ह्या रेल्वे कंपनीबाबत सुद्धा असंच झालं की रेल्वे कंपनीचे सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणतो कोकण रेल्वेची आहे अशी उत्तर देऊन आम्हाला फक्त इकडे तिकडे फिरवण्याचं काम करतात। या ठिकाणी जर आम्हाला भूमिपुत्रांना या ठिकाणी जर न्याय मिळाला नाही तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल आणि आम्हाला आमचा न्याय हक्कासाठी या ठिकाणी बसावं लागेल। अशी वेळ येऊ नये अशी मी या कंपनीच्या मॅनेजमेंटला विनंती करतो आणि मी इथं थांबतो। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।